तुम्ही तिघी अशा क्षेत्रात वावरत असता की जिथे स्मिताताई तुम्ही म्हणतात असं की अनियमितपणाच नियमितपणा आहे. मग हे कसं काय बाबा तुम्ही सांभाळता? हा प्रश्न आम्हाला नेहमी, म्हणजे मीही त्याच क्षेत्रातला आहे, पण बऱ्याच जणांना हा प्रश्न पडलेला असतो. आता तुम्ही तिघी एकाच क्षेत्रातल्या, एका घरातल्या, काय वाटतं? नाही, बेसिकली सुरुवातीपासून आम्ही जे सांगत होतो त्याच मतावरती आम्ही ठाम आहोत की जॉईंट फॅमिली, एकत्र कुटुंब व्यवस्था आहे म्हणून तर आम्ही तिघीही काम करू शकतो. कारण आम्हाला तिघींनाही माहिती आहे की आता माझी सासू म्हणा किंवा तिची सासू म्हणा, आम्हाला एकमेकींचा सपोर्ट आहे म्हणून आम्ही काम करू शकतो. एक वेळ असा विचार येतो की मी अंबर आणि 2 मुलं असेच फक्त राहत असतो तर मला पूर्ण वेळ मुलांना द्यायला लागला असं, मला घरात बसायला लागलं असतं. किंवा ह्या सुद्धा असंच म्हणतील नक्कीच की जर का ह्यांना काम करायचंय तर मी घरात असते, असं आमची ऍडजस्टमेंट असते आणि ती करावीच लागते. माझं असं आहे की माझ्या सासूबाई तिचं पार्लर होतं, आता तिचं सगळं ती हे झाली, रिटायर झाली आता. पण ती माझी इतकी छान मैत्रीण असल्यामुळे मला कधीही कुठल्याच बाबतीत काही काम करू नकोस किंवा बाहेर जायचं नाही असं कधीच सांगितलं गेलं नाही. म्हणजे माझं फक्त ॲड्रेस चेंज झाला, 4 भिंती तशाच्या तशा आहेत म्हणजे. तर मला असं वाटतं की प्रत्येक स्त्रीने काम करावं. स्त्रीने काम केल्यामुळे तिचं एक महत्त्व वाढतं असं मला वाटतं, की तिला काहीतरी व्हॉइस मिळतो असं मला असं वाटतं. त्याच्यामुळे स्त्रीनेही पुरुषांबरोबरीने काम करावं ऑफकोर्स, पण त्या जो स्त्रीला हा मान मिळालेला आहे किंवा हा चान्स मिळालेला आहे याचा तिने गैरफायदा घेऊ नये. जो मी बऱ्याच ठिकाणी बघते की मी एवढं काम करते ना, मग तुला पण केलंच पाहिजे का, म्हणून मिळून मिसळून सगळ्यांनी एकत्र काम करा ना, असं माझं म्हणणं आहे. आणि की स्त्रियांना बरोबरीचा समान हक्क देताना पुरुषांना वाळीत टाकू नये असं मी पुरुषांची बाजू घेईन. बर. म्हणजे याच्यात स्त्री पुरुष स्वातंत्र्य बरोबरी वगैरे असं मला काही म्हणायचं नाही. रादर आता तर मला पुष्कळदा असं वाटतं की सगळ्याच बायका आता इतक्या मोठ्या प्रमाणात बाहेर जायला लागल्या आहेत. मग त्या गृहिणी असल्या तरी सुद्धा घरातनं बाहेर निघून पुष्कळशी त्यांची कामं चालू असतात. त्यामुळे स्त्री आणि पुरुष असा भेदभाव न राहता व्यक्ती म्हणूनच दोघांच्याकडे बघितलं गेलं पाहिजे. स्मिताताई, तुम्ही कधी हलत नाही, म्हणजे स्वतःवरती एक असा कंट्रोल, तुम्ही इतरांना नेहमी कॉन्फिडन्स देत असता. म्हणजे कुणाचंही काही होऊ द्या, तुम्ही नेहमी हसत असणार. आणि तुम्ही हसत असताना समोरच्याला कितीही वेदना आहे त्याच्यावरती नेहमी फुंकर घालण्याचं काम तुम्ही केलं. काही दिवसांपूर्वी स्मिताताई, तुम्ही काम करता करता काही क्षणासाठी थांबलात, छोटासा ब्रेक घेतला. म्हणजे आम्ही वाक्य म्हणतो, तुम्ही ऍक्च्युअली घेतला. आणि तुम्ही ब्रेक घेतल्यानंतर सगळे प्रेक्षक, आम्ही सगळे तुमच्या परिवारातले सदस्य काहीसे सुन्न झालो. त्यावेळेला तुम्ही नेमकं मनाशी काय ठरवलं? त्यावेळेला मनाशी काय ठरवलं हे नाही लक्षात येत आदेश, पण त्यावेळेला पहिला खटकन विचार डोक्यात आला तो पहिला माझ्या अस्मिता चित्रच्या कुटुंबाचा. सॉरी, मला स्वतःला त्यावेळेला असं वाटलं की माझ्याकडे जी काही स्पॉट बॉईज आहे, अगदी स्पॉट बॉईज पासून मेन लोकांच्या पर्यंत, जे माझ्या जीवावर कर्ज घेऊन बँकातनं घरं बांधत असतात, त्यांची वाहनं येत असतात, त्यांच्या पुष्कळशा गोष्टी अशा असतात की ज्याच्यावर मी बँक गॅरेंटर म्हणून सह्या करते, कारण माझ्या मनात विश्वास असतो की 1 वर्षभर मी त्यांना काम देऊ शकणार आहे. आणि त्या वर्षभराच्या जोरावर त्यांचे डायरेक्टली बँकेत चेक्स जातात. असं पण नाही की मी त्यांना देते ते बँकेत देतात, नाही, कारण मीच गॅरेंटर असल्यामुळे माझ्याकडनं डायरेक्टली ते पेमेंट जायचं. माझ्या डोक्यात पहिला खटकन विचार आला तर तो आला की आता मला परमेश्वरांनी सांगितलंय तुला थोडा वेळ थांबावं लागेल. हा थोडा वेळ माझ्या घरातल्यांना आणि बाकीच्यांना ठीक होता, माझ्या युनिटचं काय करू, त्यांच्याबद्दल कसा कोण विचार करणार. आणि तो विचार पहिला आला मनात, आणि कदाचित तोच विचार मनात सतत असल्यामुळे असेल की मी याच्यातनं लवकर बाहेर पडले आणि ताबडतोब कामाला लागले. या मधल्या वर्षभरात काय झालं या म्हणण्यापेक्षा सुद्धा मला स्वतःला असं वाटतं की आज वटपौर्णिमा आहे आणि मला असं सगळ्या माझ्या मैत्रिणींना आवर्जून एक गोष्ट खूप सांगावीशी वाटते की आपण सतत कुटुंबासाठी सतत करणाऱ्या, किंवा आपण कुटुंबातल्या मुख्य आहोत. महत्वाची गोष्ट, महाराष्ट्रातल्या सगळ्या बायका खूप सुखी आहेत, कारण त्यांना पुरुष टरकतात. बाहेर बिहार मधलं वातावरण फार वाईट आहे, महाराष्ट्रातल्या बायका खरंच सुखी आहेत, पण त्यांच्या स्वतःच्या बाबतीत विचार करण्याची पद्धत नाही आहे, ती कुवत कमी आहे. त्या स्वतःला नेहमी कमी लेखतात,
त्यांना हे लक्षात येत नाही की सगळ्यात महत्त्वाचं असतं आपलं आरोग्य. सगळ्यात महत्त्वाचं असतात माझ्या टेस्ट, ज्या माझ्या वेगवेगळ्या वेळेला झाल्या पाहिजेत, माझ्या वेगवेगळ्या वयाला झाल्या पाहिजेत. घरातल्या कोणीही मला आठवण करून देण्यापेक्षा मी स्वतःलाही आठवण करून दिली पाहिजे की बाई गं, तुला अजून 25 वर्ष पुढे सगळ्यांची काळजी घ्यायची आहे आणि म्हणून तू स्वतःची काळजी घे. ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे आणि ती घरातल्या प्रत्येकीने पाळलीच पाहिजे. वा, खरं आहे. किती छान सांगितलं स्मिताताईंनी. स्वतःची काळजी घेणं हे प्रत्येक होम मिनिस्टरनी आपली एक प्रायोरिटी समजली पाहिजे. आणि त्याचबरोबर मी समस्त पुरुषांनाही आवाहन करतो की नेहमी ती तुमच्यासाठी जगत असते, नेहमी ती तुमच्या आनंदासाठी झटत असते. प्रसंगी स्वतःचं मन मारते, कॉम्प्रोमाइज आणि सॅक्रिफाईस बऱ्याचदा ती करते. अशा वेळेला आपली जबाबदारी आहे की तिच्यासाठी काहीतरी करण्याची, तिच्यावर लक्ष देण्याची. आणि म्हणून या वटपौर्णिमेच्या निमित्ताने सगळ्यांनी घरातल्या वहिनींना, पर्यायाने तिला खूप आनंदाने जगवूया आणि त्याचबरोबर कायम तिचा सन्मान कसा होईल यासाठी प्रत्येक क्षणी तिचा सन्मान वाढवण्याचा प्रयत्न करूया. होम मिनिस्टरचं पहिलं वाक्य आहे, घराघरातल्या स्त्रीचा सन्मान. हेच मागणं वटपौर्णिमेच्या निमित्ताने. आणि आता पैठणीचा खेळ, दोघांचे हात आत्ता बांधलेले आहेत. म्हणजे एरवी दोघे किती गोड हसतायत बघितलं, पण आत्ता यांचे हात बांधलेले आहेत. वटपौर्णिमेच्या दिवशी सावित्रीनं सत्यवानाला यमाच्या तावडीतून सोडवून आणलं होतं. या खेळामध्ये यांना फक्त हातातल्या गाठी सोडून मुक्त करायचं आहे. चला सुरुवात करूया या खेळाला. 1 2 3. 2 बरोबरीच आहेत. 3 4 5 लवकर कोण आधी आता शेवटच्या क्षणी. 1 2 3. बघितलं किती एकमेकांवर प्रेम आहे. कारण खेळ सुद्धा अगदी बरोबरीत सुटला आणि त्यामुळे आमचाही प्रश्न सोडवला. आज प्रत्येक भागात एकाच वहिनींना पैठणी मिळते, पण या वटपौर्णिमा विशेष भागात, वटपौर्णिमा वा वा वटपौर्णिमा विशेष भागात दोन्ही वहिनींना आज पैठणी मिळणार आहे. सगळ्यात आधी पैठणी देतो सुलेखा वहिनी. अभिनंदन. आणि या पैठणीच्या मानकरी, ही पैठणी देण्यापूर्वी आधी मी या ठिकाणी आमंत्रित करणार आहे स्मिताताईंना. स्मिताताई या. तुमच्या आशीर्वादाने खेळ झालेला आहे ना. तुमच्या आशीर्वादाने देतो. म्हणजे दोघी लगेच आशीर्वाद घ्यायला मोकळे होते. दोघे नाही सांगितलं, ब्लाउजेस 2-2 शिवून घ्यायचे की माझा प्रश्न मिटला. तेव्हा ही पैठणी देत आहे पौर्णिमा वहिनी. अभिनंदन करा. दोन्ही जोड्यांनी नमस्कार करा. वा 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 वा. बघितलं. होम मिनिस्टरचा हा आजचा विशेष भाग, वटपौर्णिमा विशेष भाग इथे संपतो आहे. आपणा सर्वांना तर नमस्कार करतोच, पण त्याचबरोबर किती छान योगायोग आहे. आशीर्वाद घेतो स्मिताताईंचाही. पाहायला विसरू नका होम मिनिस्टर. आपणा सर्वांना वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा.